नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड, स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 सहकारी संस्थेचे संघटन भाग 1 या तासिकेमध्ये आपलं स्वागत. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आज आपण प्रकरण क्रमांक 1 ज्याचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन हे प्रकरण बघणार आहोत. या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण सहकारी संघटन म्हणजे काय, सहकारी संस्थेच्या संघटनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, म्हणजे सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधील असणारे महत्त्वाचे घटक यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. सहकारी संस्थेचे संघटन म्हणजे काय हे आपण इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये या सहकारी संस्थांच्या विविध व्याख्यांच्या माध्यमातून बघितलेले आहे. तरी देखील आज आपण सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणाच्या बाबतीमध्ये थोडक्यामध्ये जे आपण बघणार आहोत की सहकारी संस्थेचे संघटन म्हणजे हा एक सहकारी संस्थेचा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार आहे. असा प्रकार आहे की इतर व्यवसाय संघटनापेक्षा तो थोडा वेगळा असणारा प्रकार आहे. इतर व्यवसाय संघटना नफ्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात, परंतु सहकारी संस्था मात्र सहकारी संस्था या नफ्यापेक्षा सेवेला अधिक प्राधान्य देतात. सहकारामध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला महत्त्वाचे स्थान दिले जाते. सहकारी संस्था या कमीत कमी नफा मिळविण्याच्या उद्देशाने व्यवसाय चालवतात. म्हणजेच सहकारी संस्थेचे जे संघटन झालेले असते हे एक व्यवसाय करण्याच्या उद्देशाने झालेले असते, परंतु इतर व्यवसाय संघटनेपेक्षा थोडे वेगळे या सहकारी संस्थेच्या संघटनेमध्ये असणारी उद्दिष्टे ही थोडी वेगळी आहेत. सहकारी संस्थेची संघटनात्मक रचना, सहकारी संस्थेची झालेली जी रचना असते म्हणजे सहकारी संस्थेचे झालेले जे संघटन असते हे संघटन म्हणजे सहकारी संस्थेची रचना, म्हणजे सहकारी संस्थेचा जो कारभार आहे तो सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून ते सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनापर्यंत किंवा सहकारी संस्थेचं जे जे व्यवस्थापन असेल किंवा अन्य प्रकारचे घटक असतील या सर्वांचा समावेश या सहकारी संस्थेच्या रचनेमध्ये झालेला असतो. आणि म्हणून सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वोच्च ठिकाणी असणारा जो घटक आहे तो म्हणजे सभासद. सभासद हा खऱ्या अर्थाने सहकारी संस्थेचा कणा आहे. सहकारी संस्था हे सभासदाशिवाय असू शकत नाही. सहकारी संस्थेची स्थापनाच मुळामध्ये काही विशिष्ट उद्देशाने प्रेरित होऊन इच्छित असणारी जी काही ध्येय आहेत ती ध्येय किंवा आर्थिक उद्दिष्टे समान असलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. आणि मग या सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून ते सहकारी संस्थेच्या संपूर्ण कारभारामध्ये या सभासदाचा महत्त्वाचा वाटा असतो किंवा सभासदाचे महत्त्वाचे योगदान असते. आणि म्हणून सहकारी संस्थेची जी रचना आहे किंवा संघटन झालेले आहे त्यामध्ये सर्वोच्च ठिकाणी असणारा जो घटक आहे तो घटक म्हणजे सभासद आहे. त्यानंतरचा या जो घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ. सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी सभासदांमधून निवडून दिलेल्या सदस्यांचं किंवा प्रतिनिधींचे जे संचालक मंडळ बनवलेलं असतं ते संचालक मंडळ त्यालाच व्यवस्थापक समिती असं म्हणतात. मग ही व्यवस्थापक समिती किंवा संचालक मंडळ हे एक सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे किंवा रचनेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. व्यवस्थापक समितीनंतर सहकारी संस्थेच्या कारभारासाठी सहकारी संस्थेचं दैनंदिन कारभार असो किंवा सहकारी संस्थेचं एकंदरीत नियोजन असेल, सहकारी संस्थेचा कारभार असेल, दैनंदिन कामकाज असेल, हे सर्व हे कामकाज सांभाळण्यासाठी विविध विभागामध्ये
काम करण्यासाठी काही पदाधिकारी निवडले जातात. मग या पदाधिकाऱ्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते पदाधिकारी निवडले जातात किंवा सहकारी संस्थेचे असणारे प्रमुख पदाधिकारी यामध्ये महत्त्वाचा आहे अध्यक्ष. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या संचालकांनी किंवा संचालक मंडळातील संचालकांनी एका व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली असते आणि तोच सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ओळखला जातो. सहकारी संस्थेच्या या दैनंदिन कामकाजापासून ते नियोजनापर्यंत सहकारी संस्थेचे संपूर्ण कामकाजाची जबाबदारी या अध्यक्षावर असते. अध्यक्ष व्यवस्थापक समितीचा जो अध्यक्ष असतो तोच सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आहे उपाध्यक्ष. अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये सहकारी संस्थेचा कारभार चालवण्यासाठी संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी सहकारी संस्थेच्या या व्यवस्थापक समितीमधील सदस्यांनी किंवा संचालकांनी दुसऱ्या एका व्यक्तीची उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली असते आणि मग दुसरा जो पदाधिकारी आहे तो पदाधिकारी म्हणजे सहकारी संस्थेचा उपाध्यक्ष. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाचा कणा किंवा कार्यालयीन कामकाजाचा प्रमुख म्हणून किंवा कार्यालयीन कामकाज ज्याच्यावर आधारलेले असते तो पदाधिकारी आहे सचिव. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळामधील एका व्यक्तीची सचिव म्हणून नेमणूक केलेली असते. सचिव हा नियुक्त केलेला असू शकतो किंवा निवडून दिलेलाही असू शकतो. आणि म्हणून सहकारी संस्थेचा सचिव हा एक सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधील किंवा संघटन रचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. सहकारी संस्थेचा त्यानंतरचा जो महत्त्वाचा पदाधिकारी आहे तो म्हणजे खजिनदार. त्याला कोषाध्यक्ष असेही म्हणतात. खजिनदार म्हणजे सहकारी संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळण्याच्या उद्देशाने ज्याची व्यवस्थापक समितीमधील संचालकांनी निवड केलेली असते तो खजिनदार म्हणून ओळखला जातो. त्यालाच खजिनदार असे म्हणतात. सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी हा सांभाळत असतो. सहकारी संस्थेच्या आर्थिक देणी सहकारी संस्थेचे बँकिंग व्यवहार हे संपूर्ण हा खजिनदार म्हणजेच कोषाध्यक्ष सांभाळत असतो. म्हणून हा एक घटक सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण या सभासदांकडे बघूया किंवा प्रत्येक या संघटनात्मक रचनेमधील प्रत्येक जो घटक आहे या घटकाकडे आपण सविस्तरपणे अभ्यास करूया किंवा त्याचा विचार करूया. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे सभासद. आता सभासद म्हणजे काय या संदर्भामध्ये आपल्याला त्याचा अर्थ आणि व्याख्या बघूया. तर सभासदाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना सहकारी संस्थेची नोंदणी किंवा सहकारी संस्थेची नोंदणी करताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी व भाग भांडवलासह विहित नमुन्यामध्ये सभासदत्वासाठी सहकारी संस्थेकडे अर्ज करतात आणि हा केलेला अर्ज सहकारी संस्थेने मंजूर केल्यास त्या व्यक्तीला सभासदत्व प्राप्त होते. अशी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे सहकारी संस्थेचा सभासद होय. सहकारी संस्थेची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यामधील महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यामधील कलम 2 पोट कलम 19 अनुसार सभासदाची केलेली व्याख्या पुढील प्रमाणे आहे. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय. अशा प्रकारची व्याख्या सहकारी संस्थेच्या सभासदाची सांगितली जाते. त्यानंतर आपण सभासदाची पात्रता बघूया. सहकारी संस्थेच्या सभासदाची पात्रता याचा अर्थ असा आहे की सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी कोणती व्यक्ती पात्र असते किंवा सहकारी संस्थेचा सभासद कोण होऊ शकते. सहकारी संस्थेच्या सभासद होण्यासाठी कोण पात्र आहे त्याच्या काही अटी आहेत. या अटी म्हणजेच सभासदाची पात्रता होय. या अटींची पूर्तता करणे म्हणजे सभासदाच्या पूर्तता करणे होय. यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 यामधील काही तरतुदीनुसार कोणाला सभासद होता येते या संदर्भामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदीनुसार सभासदाची पात्रता किंवा सभासद होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी ह्या खालीलप्रमाणे आहेत किंवा पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये क्रमांक 1
संज्ञा आणि व्यक्ती, म्हणजे सहकारी संस्थेचा सभासद हा संज्ञान व्यक्ती होऊ शकतो. म्हणजे संज्ञान व्यक्ती हा सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. आता संज्ञान व्यक्ती म्हणजे कोणता व्यक्ती? तर संज्ञान व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असतात, त्या व्यक्तीला संज्ञान व्यक्ती म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम आहे आणि भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. सभासदाची जी पात्रता आहे त्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे संज्ञान व्यक्ती होय. दुसरी जी पात्रता किंवा दुसरी जी अट आहे ते म्हणजे कार्यक्षेत्रात वास्तव्य. ज्या व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद व्हायचे आहे ते व्यक्ती सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये ती राहणारी असली पाहिजे. म्हणजे सहकारी संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ती व्यक्ती वास्तव्यास असेल, म्हणजे राहणारी असेल, तरच त्या व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते. उदाहरणार्थ एखादी सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे ते समजा संपूर्ण जिल्हा असेल. उदाहरणार्थ दी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरतं मर्यादित असते आणि मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभासद होण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था ह्या त्या जिल्ह्यामध्ये राहणारी असली पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तीला किंवा संस्थेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासदत्व दिले जात नाही. याचाच अर्थ असा आहे की सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी ती व्यक्ती किंवा संस्था सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असली पाहिजे. त्या संस्थेचं किंवा व्यक्तीचं वास्तव्य किंवा कार्यक्षेत्र त्या व्यक्ती वास्तव्यास त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असल्या पाहिजेत. तिसरी जी पात्रता आहे किंवा तिसरी जी अट आहे ती म्हणजे विद्यार्थी सभासदांसाठीची आहे. विद्यार्थी सभासद म्हणजे सहकारी संस्था या महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांनी जर स्थापन केलेल्या असतील. उदाहरणार्थ एखाद्या महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडारे स्थापन केलेली असतात आणि मग ही विद्यार्थी ग्राहक भांडारे स्थापन केल्यानंतर या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थी ग्राहक भांडारांचे सभासदत्व दिले जाते. मग ही विद्यार्थी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नसतील तरी देखील त्यांना सभासदत्व दिले जाते. म्हणजेच 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींनाही या विद्यार्थ्यांना या विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडारांचे किंवा विद्यार्थी ग्राहक संस्थेचे या विद्यार्थ्यांना सभासदत्व दिले जाते. आणि म्हणून विद्यार्थी सभासद हे फक्त महाविद्यालयीन किंवा शालेय स्तरावर स्थापन झालेल्या ग्राहक सहकारी संस्थेसाठी किंवा विद्यार्थी सहकारी संस्थेसाठी ग्राहक भांडारासाठी ही अट पूर्ण करू शकते किंवा विद्यार्थी सभासद होऊ शकतात. त्यानंतरची जी अट आहे किंवा त्यानंतरची जी पात्रता आहे ती म्हणजे नोंदणीकृत संस्था. सहकारी संस्थेची नोंदणी झालेली कोणतीही संस्था सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की भारतीय कायद्यातील तरतुदीनुसार ज्या संस्था नोंदणीकृत आहेत, ज्या संस्थेची नोंदणी कायद्यानुसार झालेली असते, अशी कोणतीही संस्था सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. उदाहरणार्थ एखादी शैक्षणिक संस्था असेल, एखादं क्रीडा मंडळ असेल किंवा एखादं सांस्कृतिक मंडळे असतील, अशा संस्थांना देखील सहकारी संस्थेची सभासद होता येते. अशा संस्था सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात. त्यानंतर भागीदारी संस्था. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार ज्या संस्थेची स्थापना झालेली असते अशी संस्था सहकारी संस्थेची सभासद होण्यास पात्र मानली जाते. अशा भागीदारी संस्था सहकारी संस्थेच्या सभासद होऊ शकतात. फक्त त्या भागीदारी संस्थेचा व्यवसाय किंवा ती भागीदारी संस्था सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारी असली पाहिजे. सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील भागीदारी संस्थेला सभासदत्व देता येत नाही. म्हणून सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी कोणतीही भागीदारी संस्था जर सहकारी संस्थेचे सभासद होऊ इच्छित असेल तर अशा संस्थेला सहकारी संस्थेचे सभासदत्व दिले जाते. त्यानंतरची जी पात्रता आहे किंवा त्यानंतर सहकारी संस्थेची सभासद होऊ इच्छिणारी जो घटक आहे तो म्हणजे कंपनी.
भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार नोंदणीकृत असलेली संयुक्त भांडवली संस्था सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजे 2013मध्ये जो भारतीय कंपनी कायदा पास झालेला आहे आणि या कंपनी कायद्यानुसार ज्या नोंदणीकृत झालेल्या संयुक्त भांडवली संस्था आहेत किंवा कंपनी आहे, अशा कंपनीला त्या सहकारी संस्थेचे सभासद होता येते. म्हणजे सहकारी संस्थेचे कंपनीला जर सभासद व्हायचं असेल तर ती कंपनी देखील त्या सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामधील असली पाहिजे. त्या कंपनीचं मुख्य कार्यालय हे सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट असले पाहिजे, तरच कंपनीला सहकारी संस्थेचे सभासद होता येते, अथवा कंपनीलाही सहकारी संस्थेची सभासद होता येणार नाही. आणि म्हणून सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेली आणि कंपनी कायदा 2013 नुसार स्थापन झालेली कोणतीही संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. सार्वजनिक विश्वस्त संस्था. सार्वजनिक विश्वस्त संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 नुसार झालेली असेल तर अशा विश्वस्त संस्थांना सहकारी संस्थेची सभासदत्व दिले जाते. सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 अंतर्गत समाजाला विशिष्ट प्रकारच्या सेवा पुरविण्याच्या उद्देशाने काही सार्वजनिक विश्वस्त संस्थांची स्थापना झालेली असते आणि मग अशा सार्वजनिक विश्वस्त संस्था सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात आणि सहकारी संस्थेचे सभासद अशा संस्थांना देता येते. त्यानंतर सहकारी संस्था. एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजे एखादी सहकारी संस्था तिची जर इच्छा असेल की अमुक एका दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद व्हायची आहे किंवा त्या सहकारी संस्थेच्या कार्याचा लाभ या सहकारी संस्थेला घ्यायचा आहे किंवा त्या सहकारी संस्थेच्या कार्यामध्ये या सहकारी संस्थेला सहभागी व्हायचं असेल तर अशी सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार नोंदवलेली कोणतीही एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. उदाहरण जर द्यायचं झालं तर शेती सहकारी संस्थेची सभासद विपणन सहकारी संस्था होऊ शकते. शेती सहकारी संस्था ही एक सहकारी संस्था आहे आणि विपणन सहकारी संस्था ही एक सहकारी संस्था आहे. म्हणजेच शेती सहकारी संस्था ही विपणन सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते किंवा विपणन सहकारी संस्थेलाही शेती सहकारी संस्थेचे सभासद होता येते. म्हणून एक सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणून सहकारी संस्था सहकारी संस्थेची सभासद होण्यास पात्र समजली जाते किंवा पात्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सहकारी संस्थेचे सभासदत्व दिले जाते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या, तर उदाहरणार्थ ग्रामपंचायत असतील, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगरपालिका यांना सार्वजनिक विश्वस्त संस्था असे म्हणतात. मग अशा प्रकारच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकारी संस्थेचे सभासद होता येते. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी पात्र समजल्या जातात. केंद्र सरकार व राज्य सरकार. सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे पात्र असतात. म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद केंद्र सरकारला होता येते, राज्य सरकारलाही होता येते. म्हणजे सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी केंद्र सरकार आणि राज्य सरकार खरेदी करू शकतात आणि ही खरेदी केल्यानंतर असे केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. म्हणजे राज्य सरकार सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारू शकते, केंद्र सरकार देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारू शकतात. अशा प्रकारे सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी वरील सर्व किंवा या सर्व घटकांना पात्र मानले जाते. वरील सर्व घटक सहकारी संस्थेच्या सभासदत्वासाठी पात्र समजले जातात. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रकार. सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रमुख असे 4 प्रकार समजले जातात. सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहकारी संस्थेचे सभासद जे सहभागी झालेले असतात त्यांच्या कामकाजावरून, त्यांनी दिलेल्या योगदानावरून, सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी दिलेलं भागभांडवल यावरून सहकारी संस्थेच्या सभासदांचे प्रमुख असे
जे प्रकार पडतात त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे क्रियाशील सभासद. आता क्रियाशील सभासद म्हणजे कोण, तर जो संस्थेच्या कारभारामध्ये किंवा कामकाजामध्ये भाग घेतो आणि उपविधीमध्ये नमूद केलेल्या संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादेमध्ये राहून वापर करतो, अशा सभासदाला क्रियाशील सभासद असे म्हणतात. म्हणजेच क्रियाशील सभासद हा सभासदत्वाच्या सर्व अटींची पूर्तता करतो. क्रियाशील सभासद हा कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अधिकार आणि हक्क मिळवतो. म्हणजेच क्रियाशील सभासदाला सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये अनेक अधिकार प्राप्त होतात. कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या या क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो, लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो, संस्थेची हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्थेच्या जे व्यवस्थापक समिती आहे त्या व्यवस्थापक समितीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचाही अधिकार असतो. अशा प्रकारचे असे अनेक अधिकार या क्रियाशील सभासदाला असतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अक्रियाशील सभासद. आता क्रियाशील सभासदाचे थोडंसं विरुद्ध असणारा अक्रियाशील सभासद म्हणजे जो सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाचा जो कालावधी असतो त्यामध्ये किमान एका सभेला तो हजर नसतो किंवा हजर राहणार नाही, एकाही सभेला हजर राहणार नाही किंवा संस्थेत जे उपविधी आहेत त्या उपविधीमधील नमूद केल्याप्रमाणे 5 वर्षाच्या कालखंडामध्ये किमान त्या सहकारी संस्थेच्या सेवांचा किमान लाभ त्याने घेतलेला नसेल किंवा किमान सेवांचा मर्यादेमध्ये वापर त्या सभासदाने केलेला नसेल तर असा सभासद हा अक्रियाशील सभासद म्हणून ओळखला जातो. अशा सभासदाला विशेष असे कोणतेही अधिकार प्राप्त होत नाहीत. म्हणजेच अक्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार मिळत नाही, अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्याचा अधिकारही मिळत नाही. जर समजा त्या सभासदाने पुढील कालावधीमध्ये हे सर्व अटी पूर्ण केल्या, किमान मर्यादेमध्ये राहून सेवांचा लाभ घेतलेला असेल, वापर केलेला असेल आणि सहकारी संस्थेच्या कारभारामध्ये तो सहभागी झालेला असेल तर पुन्हा तो अक्रियाशील सभासदामधून क्रियाशील सभासद होऊ शकतो. म्हणजेच अक्रियाशील सभासदाला क्रियाशील सभासदाकडे वाटचाल करता येते. सहयोगी सभासद किंवा संयुक्त सभासद हा एक सहकारी संस्थेच्या सभासदाचा प्रकार आहे. सहयोगी सभासद म्हणजे जो सभासद इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेच्या भागांची खरेदी करतो, संस्थेचे भाग धारण करतो आणि ज्याचे नाव भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असते, अशा सभासदाला सहयोगी सभासद असे म्हणतात. आणि एकापेक्षा अधिक व्यक्तींनी संयुक्तरित्या भागांची खरेदी केलेली असल्यामुळे आणि भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर नाव असल्यामुळे अशा सभासदालाही संयुक्त सभासद असे म्हणतात. त्यानंतरचा जो सभासदाचा प्रकार आहे तो म्हणजे नाममात्र सभासद किंवा नामधारी सभासद. उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर ज्याला नाममात्र किंवा नामधारी सभासदत्व दिले जाते, केवळ प्रवेश शुल्क भरून जो सभासद संस्थेच्या कामकाजाचा लाभ घेण्यासाठी सभासद झालेला असतो, सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी न करता केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद या ज्या व्यक्तीला संस्थेने करून घेतलेले असते अशी व्यक्ती नाममात्र सभासद म्हणून ओळखली जाते. अशा व्यक्तीला नामधारी सभासद असेही म्हणतात. नामधारी सभासदाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नसतो, सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार नसतो, मतदान करण्याचा अधिकार नसतो, नामधारी सभासदाला लाभांश मिळत नाही. म्हणजेच क्रियाशील सभासदाचे जे विशेष अधिकार आहेत हे विशेष अधिकार नाममात्र सभासदाला मिळत नाहीत. सभासदाचे अधिकार. सहकारी संस्थेच्या सभासदाला सहकारी संस्थेचा मालक मानला जातो, सहकारी संस्थेचा कामकाजाचा कणा मानला जातो, सहकारी संस्थेच्या विकासाचा प्रगतीचा आधार मानला जातो आणि मग सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत सहकारी संस्थेच्या सभासदांना काही विशेष अधिकार महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या सभासदांना अनेक अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला जो अधिकार आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळविण्याचा अधिकार. भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, तर सहकारी संस्थेच्या
भागांची खरेदी केल्यानंतर त्या भागांची खरेदी केलेली आहे याचा पुरावा म्हणून सहकारी संस्थेचे सभासदत्व मंजूर केलेले आहे याचा पुरावा म्हणून सहकारी संस्थेच्या सभासदांनी जे भाग खरेदी केलेले असतात त्याचा पुरावा म्हणून जे प्रमाणपत्र दिले जाते, ज्या प्रमाणपत्रामध्ये भागांची संख्या असते, भागांची रक्कम असते, त्या सभासदाचे संपूर्ण नाव असते, त्याचा पत्ता असतो, हे सर्व माहिती ज्यामध्ये समाविष्ट असते अशा प्रमाणपत्राला भाग प्रमाणपत्र असे म्हणतात. आणि ज्या व्यक्तींनी सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारलेले आहे किंवा ज्या व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद झालेल्या आहेत अशा व्यक्तींना त्यांनी खरेदी केलेल्या भागांचं प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या सभासदांना आहे. सहकारी संस्थेचे सभासद हे भाग प्रमाणपत्र मिळवू शकतात आणि तो मिळवण्याचा अधिकार, ते प्राप्त करण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदांना आहे. दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे सभेबाबतचा अधिकार. जे क्रियाशील सभासद असतात अशा सभासदांना सर्वसाधारण सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असतो. एवढेच नव्हे तर सभेमध्ये उपस्थित राहून आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सभेमध्ये उपस्थित राहून सभेतील चर्चेमध्ये भाग घेण्याचा अधिकार या सभासदांना आहे. सभेतील कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार म्हणजे सभेबाबतचा अधिकार. सभेमध्ये उपस्थित राहून सभेमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार हा सभासदांना आहे. तिसरा जो अधिकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन समितीबाबतचा अधिकार. आता व्यवस्थापन समिती म्हणजे काय तर सहकारी संस्थेच्या सभासदांमधून निवडून दिलेले जे संचालक असतात किंवा जे सदस्य असतात त्यांची सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी, दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जी समिती नेमलेली असते, जे संचालक मंडळ नेमलेले असते ते संचालक मंडळ त्यालाच व्यवस्थापन समिती असे म्हणतात. मग या व्यवस्थापन समितीबाबत सभासदांना अनेक अधिकार असतात. प्रामुख्याने व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार सभासदांना असतो. व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचाही अधिकार या सभासदांना असतो. त्यानंतर जो अधिकार आहे तो म्हणजे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलविल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी सभासद अर्ज करू शकतात. आणि सहकारी संस्थेची चौकशी जर करायची असेल किंवा सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये काही गैरप्रकार घडून येत असतील तर अशा गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्याचा अधिकार हा सभासदांना आहे. आणि ही मागणी निबंधकाकडे अर्जाद्वारे सभासद करू शकतो. म्हणजे सभासद हा सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत गैरप्रकार आढळून येत असतील त्याची चौकशी करण्यासाठी निबंधकाकडे अर्ज करू शकतात किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणीही अर्जाद्वारे करू शकतात. त्यानंतरचा जो अधिकार आहे तो म्हणजे लाभांश, वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. आता सहकारी संस्थेच्या एका आर्थिक वर्षामध्ये सहकारी संस्थेला झालेला जो निव्वळ नफा आहे त्या निव्वळ नफ्यामधून त्या नफ्याचा काही भाग महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सभासदांमध्ये त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये लाभांश म्हणून तो नफा वाटप केला जातो. नफ्याचा काही हिस्सा हा वाटप केला जातो आणि म्हणून हा लाभांश मिळवण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या सभासदांना आहे. ज्यांनी भागांची खरेदी केलेली आहे, ज्यांनी भाग धारण केलेले आहेत अशा सभासदांनाच लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्था जो व्यवसाय करतात किंवा सहकारी संस्थेच्या व्यवसायामधून सहकारी संस्था वस्तू आणि सेवांचा जर पुरवठा करत असतील तर अशा वस्तू आणि सेवा मिळवण्याचा अधिकार देखील सभासदांना आहे. म्हणजे सहकारी संस्थेने ज्या वस्तू आणि सेवा पुरवल्या जातात, सहकारी संस्था जो व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून सभासदांना जर वस्तू आणि सेवा पुरविणे किंवा वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणे हे जर उद्दिष्ट असेल तर सहकारी संस्थेकडून वस्तू आणि सेवा मिळवण्याचा अधिकार सभासदांना आहे. वारसाबाबतचा अधिकार. प्रत्येक सभासदाला आपला वारस नोंदविण्याचा अधिकार आहे, आपला वारस नेमण्याचा अधिकार आहे. म्हणजेच
सहकारी संस्थेचा जो सभासद असतो, जो क्रियाशील सभासद असतो, ज्याने भागांची खरेदी केलेली असते, जो भाग धारण करतो, अशा सभासदाला आपला वारस नोंदविण्याचा अधिकार हा सहकारी संस्थेच्या सभासदाला आहे. म्हणजेच त्या सभासदाच्या नंतर, सभासदाच्या मृत्यूनंतर त्या सभासदामध्ये असणारा जो मालकी हक्क, त्या सहकारी संस्थेमधील त्या सभासदाचा असलेला जो मालकी हक्क आहे, तो मालकी हक्क कोणाकडे देण्यात यावा किंवा त्याबाबतचे संपूर्ण अधिकार त्या सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाकडे जाण्यासाठी त्या वारस नोंदविला जातो किंवा वारसाची नोंद केली जाते. आणि म्हणून हा वारस नोंद करण्याचा किंवा वारस नेमण्याचा अधिकार त्या सहकारी संस्थेच्या सभासदाला आहे. एवढंच नव्हे तर एकदा नेमलेला वारस त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार देखील सभासदाला आहे. अशा प्रकारचा हा सभासदाचा वारस नेमण्याबाबतचा एक अधिकार आहे. त्यानंतर इतर अधिकार. आता इतर अधिकारामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थेची हिशोब पुस्तके असतील, हिशोबपत्रके असतील, नोंदवह्या असतील, या नोंदवह्या पाहण्याचा अधिकार या सभासदाला आहे. एवढंच नव्हे तर या नोंदवह्याच्या झेरॉक्स प्रती किंवा छायांकित प्रती मिळवण्याचाही अधिकार सभासदाला आहे. मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, नफा तोटा पत्रक असेल किंवा सभासद नोंदवही असेल, सभेचे इतिवृत्त असेल, हे पाहण्याचाही अधिकार सभासदाला आहे. एवढेच नव्हे तर ते इतिवृत्त मिळवण्याचा अधिकार देखील सभासदाला आहे. अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या सभासदाचे हे विविध अधिकार आहेत. त्यानंतर सहकारी संस्थेच्या सभासदांच्या जबाबदाऱ्या. सहकारी संस्थेच्या सभासदांच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. जसं सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत किंवा सहकारी संस्थेचं कामकाज सभासदांना चांगल्या रीतीने पार पाडता यावं, सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये प्रगतीसाठी आणि सहकारी संस्थेच्या विकासासाठी सभासदांना संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सहकारी संस्थेचा विकास होण्यासाठी, सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी, सहकारी संस्थेच्या प्रगतीच्या योगदानामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदाचा सहभाग असला पाहिजे. म्हणून सहकारी संस्थेच्या काही जबाबदाऱ्या देखील सांगितल्या जातात. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या सभासदांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या जबाबदाऱ्या कोणत्या? तर त्यामध्ये पहिली जी जबाबदारी आहे ती म्हणजे नियमांचे पालन करणे. तर सहकारी संस्था कायदा यामध्ये काही नियम सांगितलेले आहेत. सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदांना काही नियम घालून दिलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर सहकारी संस्थेचे जे पोट नियम असतात, सहकारी संस्थेच्या उपविधी असतात, त्या उपविधीमध्ये देखील सहकारी संस्थेच्या सभासदांबाबत, सहकारी संस्थेच्या सभासदांच्या कामकाजाबाबत, सहकारी संस्थेच्या सभासदांच्या काही जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत. त्या संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळण्याची जबाबदाऱ्या सांभाळणे, जबाबदाऱ्यांचं पालन करणे हे सहकारी संस्थेच्या सभासदाचं एक कर्तव्य मानलं जातं. ती एक जबाबदारी आहे. म्हणजे सहकारी संस्थे कायदा आणि उपविधी यामधील नियमांचे पालन करणे ही प्रत्येक सहकारी संस्थेच्या प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे. दुसरी जबाबदारी आहे देणे. आता सहकारी संस्थेचं जे सभासदत्व आहे ते सभासदत्व देत असताना कर्जपुरवठा सहकारी संस्था असेल तर सहकारी संस्थेची कर्ज घेतलेली असतील तर ती वेळेवर परत करणे, म्हणजेच सहकारी संस्थेची घेतलेली कर्जाची परतफेड करणे हे सहकारी संस्थेचं सभासदाचं कर्तव्य आहे, सभासदाची जबाबदारी आहे. एवढंच नव्हे तर एखाद्या सभासदाने जर राजीनामा दिलेला असेल आणि संस्थेत किंवा एखाद्या सभासदाची हकालपट्टी केलेली असेल तर राजीनामा दिल्यानंतर किंवा सभासदत्व रद्द झाल्यानंतर त्या सभासदाकडे जर संस्थेचं काही येणे बाकी असेल तर ती देणे हे सहकारी संस्थेच्या सभासदाचं कर्तव्य आहे, सभासदाची एक जबाबदारी आहे. त्यानंतरची जबाबदारी म्हणजे भागधारण करणे. आता भागधारण करणे, सहकारी संस्थेचे सभासदत्व स्वीकारताना भागधारण केलेच जातात. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थे कायदा 1960 नुसार जे क्रियाशील सभासद आहेत त्या क्रियाशील सभासदांना सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी करावी लागते. भागधारण केल्याशिवाय तो क्रियाशील सभासद होऊ शकत नाही. म्हणजे सहकारी संस्थेचा संपूर्ण विशेष अधिकार जर मिळवायचे असतील तर त्याला सहकारी संस्थेचे भाग धारण करावेच लागतात. परंतु सहकारी संस्थेचे भाग धारण करण्यासंदर्भामध्ये एक कमाल मर्यादेची अट उपविधीमध्ये टाकलेली आहे किंवा सहकारी कायद्यामध्ये टाकलेली आहे. सहकारी संस्थेच्या कोणत्याही एका सभासदाला
एकूण भागभांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भागभांडवल धारण करता येत नाही आणि या मर्यादेमध्ये राहूनच सहकारी संस्थेच्या भागांची खरेदी करणे, या मर्यादेमध्ये राहूनच सहकारी संस्थेचे भाग धारण करणे हे सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. सहकारी संस्थेच्या ही एकूण भाग भांडवलाच्या 1/5पेक्षा अधिक भाग भांडवल धारण करण्यासंदर्भातील ही जी अट आहे, ही अट केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा परिषदा यांना बंधनकारक नाही. ते 1/5पेक्षा अधिक भाग भांडवलाची खरेदी करू शकतात, अधिक भाग भांडवल धारण करू शकतात. त्यानंतरची जबाबदारी आहे ती म्हणजे देयता. काही सहकारी संस्था स्थापन करताना मर्यादित देयतेच्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात, तर काही अमर्यादित देयता असलेल्या सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात. म्हणजे ज्या सहकारी संस्थेची देयता ही मर्यादित जबाबदारीची आहे, अशा सहकारी संस्थेच्या जबाबदारी ही त्याने धारण केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. म्हणजेच त्याने त्या देयतेचं पालन केलं पाहिजे. त्याने एखाद सहकारी संस्थेचं जर समजा दिवाळं निघालं, सहकारी संस्थेला नुकसान झालं, सहकारी संस्था बंद पडत असेल, सहकारी संस्था एखाद्याची देणेकरी असेल, तर हे देणे फेडण्यासाठी सहकारी संस्थेच्या नुकसान भरपाई करण्यासाठी सहकारी संस्थेच्या सभासदांनी भागधारण केलेले असतात आणि हे भागधारण केलेले जे आहेत त्या भागांची जी दर्शनी किंमत आहे, ते दर्शनी किमती एवढी रक्कम मात्र ते सहकारी संस्थेची देणे फेडण्यासाठी सहकारी संस्थेच्या त्या सभासदाला द्यावे लागतात. म्हणजे सहकारी संस्थेची देयता सांभाळणे, सहकारी संस्थेची देयतेची जबाबदारी पार पाडणे हे सभासदाचं एक कर्तव्य आहे, सभासदाची जबाबदारी आहे. त्यानंतरची जी जबाबदारी ती म्हणजे वारस नोंद करणे. आता प्रत्येक सभासदाने भाग धारण करणाऱ्या किंवा भाग खरेदी करणाऱ्या प्रत्येक सभासदाने आपला वारस नोंदवला पाहिजे. सभासदाच्या मृत्यूनंतर सभासदाचा जो भाग मालकी हक्क आहे तो हस्तांतरित करण्यासाठी वारस नोंद करणे आवश्यक आहे. म्हणजे सभासदाची वारस नोंद सभासदांनी केली पाहिजे. त्या सभासदाच्या मृत्यूनंतर त्या सहकारी संस्थेमधील असणारं जे काही हितसंबंध आहेत, जो मालकी हक्क आहे, भागांवरील मालकी हक्क आहे, तो कोणाला द्यायचा या संदर्भामध्ये त्या वारसाची नोंद करणं आवश्यक आहे आणि म्हणून वारस नोंद करणे हे प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे. कर्ज वापर व परतफेड. कर्ज पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था असतील, विपणन सहकारी संस्था असतील, बहुउद्देशीय सहकारी संस्था असतील, अशा सहकारी संस्थांकडून सभासदांनी जर कर्ज घेतलेले असेल तर ज्या कार्यासाठी कर्ज घेतलेलं आहे त्याच कार्यासाठी त्या कर्जाचा वापर सभासदांनी केला पाहिजे आणि प्रामुख्याने ज्या कार्यासाठी त्या कर्ज घेतलेला आहे त्याचाच वापर केला पाहिजे. एवढेच नव्हे तर घेतलेल्या कर्जाची परतफेड देखील वेळेवर करणं हे प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे. जर सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केली नाही तर ते सहकारी संस्थेला आर्थिक नुकसान होऊ शकतं. सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कमकुवत बनू शकते आणि सहकारी संस्थेची जेवढी थकबाकीचं प्रमाण कमी असतं तेवढी ती सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असते आणि म्हणून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर आणि नियमित करणे हे प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. त्यानंतर जबाबदारी आहे ती म्हणजे चौकशीच्या वेळी माहिती पुरविणे. आता सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत जर चौकशी समिती नेमलेली असेल तर अशा चौकशी समितीने आवश्यकतेनुसार मागणी केल्यानुसार एखादी माहिती जर सभासदांकडून मिळवायची असेल आणि ज्या सभासदाला ती माहिती संबंधित माहिती त्याच्याकडे उपलब्ध असेल तर चौकशीच्या वेळी प्रत्यक्ष चौकशी समितीसमोर उपस्थित राहून ती माहिती देणे किंवा माहिती पुरविणे, आवश्यक ती माहिती चौकशी समितीला सादर करणे ही प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. सभांना उपस्थित राहणे. सहकारी संस्थेमध्ये वेळोवेळी सभा बोलवल्या जातात. सहकारी संस्थेच्या ज्या विविध सभा आहेत आणि ज्या सभेला सभासदांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे त्या प्रत्येक सभांना सभासदांनी उपस्थित राहिलं पाहिजे. म्हणजे संस्थेने वेळोवेळी बोलवलेल्या ज्या सभा आहेत त्या सभासदांना उपस्थित राहणे आणि गरज भासल्यास त्या सभेच्या कामकाजामध्ये सहभागी होणे, आपलं मत व्यक्त करणे हे सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. उत्पादित वस्तूंची संस्थेमार्फत विक्री करणे. आता प्रामुख्याने शेती सहकारी संस्था असतील किंवा विपणन सहकारी संस्था असतील तर या विपणन सहकारी संस्था किंवा शेती
सहकारी संस्था या संस्थेच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी महत्त्वाची आहे. कारण ज्या उत्पादक सहकारी संस्था आहेत, शेती सहकारी संस्था आहेत आणि उत्पादकांच्या ज्या सहकारी संस्था आहेत, त्या सहकारी संस्थेच्या सभासदांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत, त्या वस्तू आणि सेवांची विक्री मात्र संस्थेमार्फतच केली गेली पाहिजे. ज्या विपणन सहकारी संस्था आहेत, खरेदी विक्री संस्था आहेत, अशा खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या सभासदांनी प्रामुख्याने सहकारी संस्थेच्या सभासदांनी त्यांनी उत्पादित केलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांची विक्री त्या संस्थेमार्फत करणं आवश्यक आहे. ती करण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची आहे. त्यानंतर नुकसान भरपाई देणे. सहकारी संस्थेच्या सभासदांनी जर गैरवर्तन केलेलं असेल, काही भ्रष्टाचार सभासदांकडून झालेला असेल तर सहकारी संस्थेला नुकसान होतं आणि ह्या गैरवर्तनामुळे सहकारी संस्थेला झालेले नुकसान भरून देणे किंवा त्याची नुकसान भरपाई करणं हे प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. आणि त्यानंतरचं आणि शेवटची जी कर्तव्य आहे किंवा जबाबदारी आहे ती म्हणजे संस्थेचे हित जोपासणे. सभासदांनी सहकारी संस्थेचं कामकाज सांभाळत असताना, सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होत असताना सहकारी संस्थेचं हित जोपासलं पाहिजे. सहकारी संस्थेचा विकास कसा होईल याचा विचार केला पाहिजे आणि सहकारी संस्थेच्या कामामध्ये सहकारी संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने सहभाग नोंदवला पाहिजे. सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी झालं पाहिजे. ही एक सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी आहे. त्यानंतर सहकारी संस्थेचे प्राप्त झालेलं सभासदत्व ते केव्हा संपुष्टात येऊ शकतं त्याची कारणे, म्हणजेच सभासदत्व रद्द होण्याची किंवा संपुष्टात येण्याची कारणे. ही कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. सभासदाचा मृत्यू झाल्यास. आता सहकारी संस्थेचा जो सभासद आहे त्याचा जर मृत्यू झाला तर आपोआपच त्याचं सभासदत्व हे संपुष्टात येतं. म्हणजे सभासदत्व जर सहकारी संस्थेचा सभासद मयत झाला, त्याचा मृत्यू झाला तर त्याचं सभासदत्व आपोआप रद्द होतं आणि मग त्याच्या नावावर असणारे जे काही सर्व भाग आहेत त्याच्या वारसाकडे ते हस्तांतरित केले जातात. त्यानंतरचं कारण म्हणजे सभासदत्वाचा राजीनामा दिल्यास. एखाद्या व्यक्तीने किंवा सभासदाने सहकारी संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आणि तो राजीनामाचा अर्ज दिला आणि सभासदत्वाचा राजीनामा जर व्यवस्थापक समितीने, सहकारी संस्थेने जर तो मंजूर केला तर त्या सहकारी संस्थेचं त्या व्यक्तीचं असलेलं सभासदत्व किंवा सभासदाचं असलेलं सभासदत्व संपुष्टात येते, सभासदत्व रद्द होते. त्यानंतरचं कारण आहे भाग हस्तांतरण. एखाद्या सभासदाने त्याने धारण केलेले जे भाग आहेत ते भाग जर दुसऱ्याच्या नावाने त्याने हस्तांतरित केले तर भागांचे हस्तांतरण केल्यानंतर आपोआपच त्या संपूर्ण भाग जर हस्तांतरित केले तर त्या व्यक्तीचं त्या संस्थेमध्ये असणारं जे सभासदत्व आहे हे सभासदत्व रद्द होते किंवा संपुष्टात येते. आणि ज्याला भाग हस्तांतरण केलेलं आहे, ज्याच्या नावावर भाग करण्यात आलेले आहेत त्याला नव्याने सभासदत्व त्या सहकारी संस्थेचे प्राप्त होते. कार्यक्षेत्राबाहेर गेल्यास किंवा कार्यक्षेत्राबाहेरचं वास्तव्य त्याने करू लागल्यास. म्हणजे एखादा सभासद सहकारी संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राबाहेर तो वास्तव्यास निघून गेलेला असेल किंवा तो वास्तव्य करत असेल तर, समजा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था ते सहकारी संस्थेचं सभासदत्व घेतलेलं असेल किंवा स्वीकारलेलं असेल आणि ती व्यक्ती जिल्ह्याच्या बाहेर जर राहण्यासाठी गेलेली असेल किंवा जिल्ह्याबाहेर जाऊन ती वास्तव्य राहत असेल तर त्या सहकारी संस्थेचं असलेलं जे काही सभासदत्व आहे ते रद्द होते. कारण सहकारी संस्थेच्या सभासदत्वाच्या ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये किंवा पात्रतेमध्ये एक पात्रता आहे की सहकारी संस्थेचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये व्यक्ती राहणारी असेल तरच त्याला सभासदत्व दिले जाते. कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तीला सभासदत्व दिले जात नाही आणि म्हणून जी व्यक्ती सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र सोडून बाहेर गेलेली असेल, वास्तव्य करत असेल, कायमस्वरूपी ती कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्यास गेलेली असेल तर अशा व्यक्तीचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर संस्थेचे विसर्जन झाल्यास. आता सहकारी संस्थेचं विसर्जन झालं म्हणजे सहकारी संस्थेची जे काही कामकाज आहे ते बंद पडलेलं असेल, सहकारी संस्था जर संपुष्टात आलेली असेल म्हणजे सहकारी संस्थेची जी अंतिम सभा आहे ती अंतिम सभा झालेली असेल आणि अंतिम सभेमध्ये सहकारी संस्थेचं विसर्जन करण्यात आलेले असेल, लिक्विडेटरने सहकारी संस्थेची येणी देणी सगळी ते देऊन सहकारी संस्थेचं विसर्जन झाल्याची जेव्हा घोषणा केलेली असते तेव्हा
ऋण परिशोधक किंवा लिक्विडेटरने ही घोषणा केल्यानंतर त्या सहकारी संस्थेचे जे सभासद असतात ते सभासदत्व आपोआपच संपुष्टात येते किंवा रद्द होते. त्यानंतर जे कारण आहे ते म्हणजे सभासदाची हकालपट्टी केली आहे. एखाद्या सहकारी संस्थेचा सभासद संस्थेच्या हिताचा विचार करत नसेल किंवा सहकारी संस्थेच्या हिताला बाधा निर्माण करत असेल, सहकारी संस्थेच्या व्यवसायाव्यतिरिक्त तो व्यवसाय करत असेल किंवा सहकारी संस्थेच्या व्यवसायाला हानी किंवा नुकसान होईल असं त्याचं वर्तन असेल, सभासदाचं गैरवर्तन असेल, तर अशा सभासदाची हकालपट्टी सहकारी संस्थेमधून केली जाते. आणि अशा प्रकारची हकालपट्टी करण्यात आलेला जो व्यक्ती असतो किंवा सभासद असतो त्या व्यक्ती आपोआपच त्या सहकारी संस्थेची हकालपट्टी केल्यानंतर त्याचं सभासदत्व रद्द होते. नादारी म्हणजे सहकारी नादारी जाहीर केल्यास अथवा कायदेशीर तरतुदीने सभासदत्व राहण्यास पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होते. म्हणजेच त्याला आपण सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत किंवा सहकारी संस्थेचं दिवाळखोरी जर केलेली असेल सभासदाने आणि ती नादारी जर जाहीर झाली किंवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास ती व्यक्ती पात्र राहत नाही आणि म्हणून नादारी जाहीर केल्यानंतर सभासदत्व संपुष्टात येते. अक्रियाशील सभासदाच्या वर्गीकरणामध्ये समावेश झाल्यास म्हणजे जर सहकारी संस्थेचा क्रियाशील सभासद आहे आणि तो क्रियाशील सभासदामधून त्याचं वर्गीकरण करताना अक्रियाशील सदस्य म्हणून त्याची जर नोंद झालेली असेल किंवा त्या वर्गामध्ये त्याचा समावेश केलेला असेल आणि पुढील 5 वर्षामध्ये त्याने सदस्यत्वाचे किंवा सभासदत्वाचे किंवा क्रियाशील सभासदत्वाचे निकष जर पूर्ण केलेले नसतील तर अशा व्यक्तींचे देखील सभासदत्व रद्द होऊ शकते. आणि असे सभासदत्व रद्द होण्यासाठी ही वरील सर्व कारणं किंवा ही सर्व कारणे सभासदत्व रद्द होण्याची कारणे आहेत किंवा सभासदत्व संपुष्टात येण्याची कारणे आहेत. धन्यवाद. थँक्यू.